दारू आणि सेक्स हे दोन शब्द एकत्र आले की अनेकांच्या मनात गोंधळ निर्माण होतो. काही लोकांना वाटतं की दारू पिल्यानंतर सेक्स जास्त चांगला होतो, आत्मविश्वास वाढतो, मजा येते, भीती कमी होते. तर काही लोकांना वाटतं की दारू पिल्यानंतर शरीर कमजोर होतं, कंट्रोल राहत नाही आणि नात्यात समस्या निर्माण होतात. या दोन्ही गोष्टींच्या मध्ये नेमकं सत्य काय आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आज आपण कोणताही गैरसमज न ठेवता पूर्णपणे वैज्ञानिक आणि वास्तववादी पद्धतीने पाहणार आहोत की दारू पिऊन सेक्स करणे खरंच योग्य आहे का, सुरक्षित आहे का आणि त्याचे शरीरावर, मेंदूवर, नात्यावर आणि भविष्यातील आयुष्यावर काय परिणाम होतात. दारू म्हणजे अल्कोहोल हा एक प्रकारचा नशेचा पदार्थ आहे. तो थेट आपल्या मेंदूवर परिणाम करतो. आपण दारू पितो तेव्हा ती रक्तामध्ये मिसळते आणि काही मिनिटातच मेंदूपर्यंत पोहोचते. मेंदू हे आपल्या शरीराचं नियंत्रण केंद्र आहे. भावना, विचार, निर्णय, आत्मसंयम, लैंगिक इच्छा सगळं काही मेंदूच नियंत्रित करतो. त्यामुळे दारू पिल्यानंतर सेक्सवर परिणाम होणं साहजिक आहे. सुरुवातीला अनेकांना असं वाटतं की दारू पिल्यानंतर सेक्सची इच्छा वाढते, कारण दारू मेंदूतील भीती, संकोच, लाज यांना काही काळासाठी कमी करते. जे लोक सामान्यपणे घाबरतात, नर्वस असतात किंवा आत्मविश्वास कमी असतो, त्यांना दारू पिल्यावर आपण जास्त मोकळे झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे काही लोकांना असं वाटतं की दारू सेक्ससाठी फायदेशीर आहे, पण हा परिणाम फार थोड्या वेळासाठी असतो आणि तो खरा नसतो. दारू पिल्यानंतर जे आत्मविश्वास वाढल्यासारखं वाटतं तो खरा आत्मविश्वास नसतो. तो फक्त मेंदूच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर झालेला परिणाम असतो. दारू माणसाला चुकीचे निर्णय घ्यायला भाग पाडते. त्यामुळे सेक्ससारख्या संवेदनशील गोष्टीमध्ये दारूचा वापर धोकादायक ठरू शकतो. पुरुषांच्या बाबतीत पाहिलं तर दारूचा सेक्सवर परिणाम खूप स्पष्टपणे दिसतो. थोड्या प्रमाणात दारू घेतल्यावर काही वेळासाठी सेक्सची इच्छा वाढल्यासारखी वाटू शकते, पण जसं जसं दारूचं प्रमाण वाढतं तसं तसं शरीराचं नियंत्रण कमी होतं. पुरुषांना लिंग उभारणीत अडचण येऊच लागते, म्हणजेच इरेक्शन येत नाही किंवा टिकत नाही. यालाच मेडिकल भाषेत अल्कोहोल इंड्युस्ड इरेक्टाईल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं. अनेक पुरुष असं सांगतात की दारू पिल्यावर सेक्स करायची इच्छा असते, पण शरीर साथ देत नाही. याचं कारण म्हणजे दारू रक्ताभिसरणावर परिणाम करते. लिंगामध्ये पुरेसं रक्त जाण्यासाठी मेंदू आणि रक्तवाहिन्यांचा समन्वय आवश्यक असतो. दारू हा समन्वय बिघडवते, त्यामुळे इरेक्शन येण्यास अडथळा निर्माण होतो. याशिवाय दारू पिल्यानंतर वीर्यस्खलनावरही परिणाम होतो. काही पुरुषांना लवकर वीर्यस्खलन होतं, तर काही पुरुषांना खूप उशिरा होतं किंवा होतच नाही. दोन्ही गोष्टी असामान्य आहेत. सेक्समध्ये संतुलन आवश्यक असतं, जे दारूमुळे बिघडतं. स्त्रियांच्या बाबतीतही दारूचा परिणाम वेगळ्या पण तितकाच गंभीर पद्धतीने होतो. दारू पिल्यानंतर स्त्रीला सुरुवातीला रिलॅक्स वाटू शकतं, पण प्रत्यक्षात तिच्या शरीरातील संवेदना कमी होतात. म्हणजेच सेक्स दरम्यान आनंद कमी जाणवतो, शरीर कोरडं पडू शकतं, ज्यामुळे वेदना होऊ शकतात. याशिवाय स्त्री योग्य निर्णय घेण्याच्या अवस्थेत नसते, ज्यामुळे नंतर पश्चात्ताप होण्याची शक्यता वाढते. दारू पिऊन सेक्स केल्यावर सर्वात मोठा धोका म्हणजे संमतीचा प्रश्न. सेक्समध्ये दोन्ही व्यक्तींची पूर्ण, स्पष्ट आणि शुद्ध मनाने दिलेली संमती असणं खूप गरजेचं असतं. दारू पिल्यानंतर माणसाची निर्णयक्षमता कमी होते. अशा स्थितीत दिलेली संमती कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या योग्य मानली जात नाही. त्यामुळे दारू पिऊन सेक्स केल्यामुळे नात्यात गैरसमज, वाद, मानसिक त्रास आणि कधीकधी कायदेशीर अडचणीही निर्माण होऊ शकतात. अनेक वेळा दारू पिल्यानंतर सुरक्षित सेक्सकडे दुर्लक्ष होतं. कॉन्डॉम वापरणं विसरलं जातं किंवा मुद्दाम टाळलं जातं. यामुळे अनिच्छित गर्भधारणा, लैंगिक आजार, STDs आणि HIV सारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. शुद्धीत असताना जे निर्णय आपण योग्यरित्या घेतो ते दारूच्या नशेत घेतले जात नाही. दारू पिऊन नियमितपणे सेक्स करण्याची सवय लागली तर त्याचे दीर्घकालीन परिणाम खूप गंभीर असू शकतात. शरीराला हळूहळू दारूशिवाय सेक्सची इच्छा होत नाही, म्हणजेच सेक्ससाठी दारू आवश्यक असल्यासारखं वाटू लागतं. ही एक प्रकारची मानसिक अवलंबित्वाची सुरुवात असते.
नंतर दारू नसताना सेक्समध्ये रसच राहत नाही, परफॉर्मन्स कमी होते आणि आत्मविश्वास पूर्णपणे नष्ट होतो. दीर्घकाळ दारू पिल्यामुळे टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन कमी होतं. हे हॉर्मोन पुरुषांच्या लैंगिक इच्छेसाठी आणि ताकदीसाठी खूप महत्त्वाचं असतं. टेस्टोस्टेरॉन कमी झालं की सेक्सची इच्छा कमी होते, थकवा वाढतो, नैराश्य येतं आणि नात्यात दुरावा निर्माण होतो. स्त्रियांच्या बाबतीतही हार्मोनल असंतुलन होऊ शकतं. मासिक पाळीच्या समस्या, फर्टिलिटी कमी होणं, गर्भधारणेच्या अडचणी अशा समस्या निर्माण होऊ शकतात. मानसिक आरोग्यावरही दारू आणि सेक्स यांचा नकारात्मक परिणाम होतो. दारू पिऊन केलेल्या सेक्सनंतर अनेक लोकांना अपराधीपणाची भावना, लाज, चिंता आणि नैराश्य जाणवतं. काही वेळा आठवणी स्पष्ट नसतात, त्यामुळे भीती निर्माण होते. हे सगळं मानसिक आरोग्यासाठी खूप घातक आहे. नात्याच्या दृष्टीने पाहिलं तर दारू पिऊन सेक्स करणं विश्वासाला तडा देऊ शकतं. पार्टनरला असं वाटू शकतं की समोरची व्यक्ती शुद्धीत नसताना घेतलेले निर्णय खरे नाहीत. संवाद कमी होतो, भावनिक जवळीक कमी होते आणि नातं फक्त शारीरिक गरजांपुरतं मर्यादित राहतं. मग प्रश्न असा पडतो की दारू आणि सेक्स यांचा काहीच सकारात्मक संबंध नाही का? खरं सांगायचं तर आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर नाही. खरं समाधान, आनंद आणि जवळीक ही शुद्ध मनाने, संवादातून आणि एकमेकांच्या भावनांचा आदर करूनच मिळते. दारू हा त्याचा पर्याय नाही. जर कोणी कधीतरी थोड्या प्रमाणात दारू घेऊन शुद्धीत असेल, पूर्ण संमती असेल आणि सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली असेल तर तो वैयक्तिक निर्णय असू शकतो. पण तरीही तो आरोग्यासाठी फायदेशीर आहे असं म्हणता येणार नाही. विशेषतः दारू पिऊन सेक्सची सवय लावणं हे चुकीचं आहे. सेक्स चांगला होण्यासाठी दारूची गरज नसते. चांगला सेक्स यासाठी आवश्यक असतात संवाद, विश्वास, संयम, शरीराची समज आणि मानसिक शांतता. हे सगळं दारू पिल्याने मिळत नाही, उलट कमी होतं. जर कोणाला असं वाटत असेल की दारूशिवाय सेक्स करताना भीती वाटते, परफॉर्मन्सचा ताण येतो किंवा आत्मविश्वास कमी वाटतो, तर त्यावर योग्य उपाय उपलब्ध आहेत. सेक्स एज्युकेशन, डॉक्टरांचा सल्ला, समुपदेशन आणि हेल्दी जीवनशैली यामुळे हे प्रश्न सुटू शकतात. योग्य आहार, व्यायाम, पुरेशी झोप, ताण कमी करणाऱ्या सवयी आणि पार्टनरशी मोकळा संवाद हे सगळे घटक सेक्स लाईफ सुधारण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. दारू हा शॉर्टकट वाटू शकतो, पण तो शेवटी समस्याच वाढवतो. शेवटी एवढंच सांगायचं आहे की दारू पिऊन सेक्स करणे हे ना शारीरिक आरोग्यासाठी चांगलं आहे, ना मानसिक आरोग्यासाठी, ना नात्यासाठी. काही क्षणांचा भासवलेला आनंद भविष्यात मोठ्या समस्या निर्माण करू शकतो. त्यामुळे माहिती घ्या, समजून घ्या आणि शुद्ध, सुरक्षित आणि जबाबदारीने निर्णय घ्या. सेक्स हा नैसर्गिक, सुंदर आणि आरोग्यदायी अनुभव आहे, पण तो तेव्हाच जेव्हा तो शुद्ध मनाने, सुरक्षिततेने आणि परस्पर आदराने केला जातो. दारू त्यात अडथळा ठरते, मदत नाही. मित्रांनो, दारू आणि सेक्स या विषयावर आज आपण कोणताही गैरसमज न ठेवता शांतपणे आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून चर्चा केली. अनेकदा समाजात ऐकलेली अर्धवट माहिती आपल्याला चुकीच्या निर्णयांकडे घेऊन जाते. दारू पिल्यानंतर क्षणिक आत्मविश्वास वाढल्यासारखा वाटतो, पण प्रत्यक्षात तो आपल्या शरीरावर, मेंदूवर आणि नात्यांवर नकारात्मक परिणाम करतो. सेक्स हा फक्त शारीरिक क्रिया नसून तो विश्वास, समज, भावना आणि जबाबदारी यांचा संगम आहे. तो शुद्ध मनाने आणि सुरक्षित पद्धतीने केला तरच खरा आनंद देतो. लक्षात ठेवा, चांगल्या सेक्ससाठी दारूची गरज नसते. गरज असते संवादाची, संयमाची आणि एकमेकांच्या भावनांचा आदर करण्याची. जर तुम्हाला सेक्सशी संबंधित भीती, ताण किंवा शंका वाटत असतील तर त्यावर उपाय आहेत. योग्य माहिती, डॉक्टरांचा सल्ला आणि सकारात्मक जीवनशैली यामुळे हे सगळे प्रश्न सुटू शकतात. ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच शैक्षणिक व आरोग्यविषयक माहितीकरता चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.